नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारा घटक तो म्हणजे भूमिती आणि त्या भूमितीतील 18वं प्रकरण त्रिकोण, चौरस आणि आयत याविषयी अतिशय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला त्रिकोण, चौरस आणि आयत याविषयी माहिती पाहायची आहे। मग पहा, सुरुवातीला आपण पाहणार आहोत त्रिकोण। तर नीट पहा, त्रिकोण कशाला म्हणतात, त्रिकोणाची व्याख्या काय आहे, तर तीन बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। नीट लक्षात घ्या, तीन बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात, त्रिकोण। बंदिस्त म्हणजे या ठिकाणी कुठं मध्ये गॅप दिसतोय का तुम्हाला, असा नाही दिसत, म्हणजे ती बंदिस्त आहे, मध्ये जाण्यासाठी अजिबात रस्ता नाही। बंदिस्त तुम्हाला लक्षात येतं, कंपाऊंड कसं करतो आपण, आहे की नाही, पण म्हणा गेट असतं त्याला, मग गेट असतं म्हणून ती बंदिस्त नाही, परंतु गेट लावल्यावर ती बंदिस्त होते। या ठिकाणी आकृतीचा विचार करताना या तिन्ही बाजू ज्या काही शिरोबिंदू दिलेले असतील त्या शिरोबिंदूला चिकटलेल्या असतात, म्हणजे बंदिस्त आकृती आहे ही, म्हणून या आकृतीला त्रिकोण म्हणतात। आता त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला माहीत पाहिजे की त्रिकोणाला किती बाजू असतात रे, तीन बाजू असतात, बरोबर आहे की नाही। त्रिकोणाला किती कोण असतात, तर तीन कोण असतात, आणि त्रिकोणाला शिरोबिंदू पण किती असतात, तीनच असतात। चला तर पाहू आपण या त्रिकोणाच्या बाजू। तर पहा, त्रिकोणाच्या बाजू आपण इथून सुरुवात करूया। बाजू ए बी, पहिली बाजू काय, बाजू ए बी। दुसरी बाजू हे पहा, बाजू ए बी, आता बी पासून सी पर्यंत म्हणजे बाजू बी सी, बाजू बी सी। आणि आता तिसरी बाजू राहिली सी पासून ए पर्यंत, बाजू सी ए किंवा ए सी। आपण बाजूचं नाव दोन्ही पद्धतीने वाचू शकतो, पण आपण बाजू ए बी वाचलं, बाजू बी सी वाचलं, आता बाजू सी ए वाचूयात, बाजू सी ए। ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू आहेत। मग तुम्हाला कुठलाही त्रिकोण दिला तर त्याच्यात बाजूची नावं सांगता आली पाहिजेत। बाजूंची नावं ही दोन अक्षराने वापरतात किंवा दोन अक्षराने लिहिली जातात। आलं लक्षात, बाजूंच्या बाबतीत काय अडचण आहे का। लगतच्या बाजू पण कळू द्या तुम्हाला, हा बी शिरोबिंदू आहे की नाही, बी शिरोबिंदू, लगतच्या बाजू कोणत्या बाजूंना म्हणायचं, बाजू ए बी आणि बाजू बी सी ह्या लगतच्या बाजू आहेत, ही आणि ही बाजू लगतच्या आहे। या ठिकाणी शी या शिरोबिंदूशी लगत असणाऱ्या बाजू कोणत्या, बाजू बी सी आणि बाजू ए सी किंवा बाजू सी ए ह्या लगतच्या बाजू आहेत। आणि इथं पण दोन लगतच्या बाजू आहेत, कोणत्या, बाजू ए सी आणि बाजू ए बी या लगतच्या बाजू आहेत। आलं लक्षात। मग त्यानंतर कोण। आता कोणांची नावं तुम्हाला माहिती आहे, पण कोणांची नावं एक अक्षरानं, कोण हे प्रकरण पाहत असताना मी तुम्हाला तीन अक्षरी नाव कसं लिहायचं ते सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं तीन अक्षरी लिहिलं काय किंवा एक अक्षरी लिहिलं काय, काही अडचण नाही तुम्हाला। मी तीन अक्षरी नाव लिहितो, समजा हे या ठिकाणी हा कोण ये, कसं वाचणार, हा शिरोबिंदू आहे बरोबर, मग शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे कोणाचं नाव लिहिताना किंवा वाचताना, मग कसं लिहिणार तुम्ही, कोण बी ए सी। बघा पहिला कोण बी ए सी, हा ए कोण झाला। आता हा दुसरा इथला कोण घेऊया, मग हे बी हा शिरोबिंदू मध्ये आला पाहिजे, म्हणजे कोण ए बी सी, कोण ए बी सी। आणि तिसरा आता इथला कोण, इथं शिरोबिंदू काय आहे सी आणि तो मध्यभागी आला पाहिजे, कोण बी सी ए, कोण बी सी ए। अशा पद्धतीने आपल्याला त्या कोणाची नावं लिहिता येतील। आलं लक्षात। मध्यभागी बघा, या ठिकाणी ए आलेला आहे, हा कोण ए, या ठिकाणी बी आलेला आहे, कोण बी, या ठिकाणी सी आलेला आहे म्हणजे कोण सी। आलं लक्षात, म्हणजे शिरोबिंदू कोणाचं नाव लिहित असताना मध्यभागी आला पाहिजे। त्यानंतर पहा शिरोबिंदू, आता हे तर फार सोपं आहे। शिरोबिंदू एका अक्षरानेच लिहितात, हा एक शिरोबिंदू, शिरोबिंदू ए,
दुसरा शिरोबिंदू हा बी, तिसरा शिरोबिंदू हा सी, हा शिरोबिंदू. अशा पद्धतीनं त्या त्रिकोणाची बाजू, कोन आणि शिरोबिंदू हे आपल्याला समजले पाहिजे. यालाच त्रिकोणाचे घटक सुद्धा म्हणतात. हे काय त्रिकोणाचे घटक आहेत. कोणकोणते घटक आहेत? बाजू, कोन आणि शिरोबिंदू. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. किती कोन असतात? 3. किती शिरोबिंदू असतात? 3. आलं लक्षात? आता त्रिकोणाचे नाव. तर त्रिकोणाचे नाव आपण 6 प्रकारे लिहू शकतो बाळांनो. नीट लक्षात घ्या, त्रिकोणाचं नाव 6 प्रकारे लिहू शकतो, परंतु जनरली आणि सामान्यपणे आपण क्रमवार बघा त्रिकोण ABC असं जनरली वाचतो, सामान्यपणे वाचतो, परंतु त्रिकोणाचं नाव आपण 6 प्रकारे लिहू शकतो. प्रत्येक शिरोबिंदूपासून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. आता आपण प्रथम हे प्रत्येक शिरोबिंदूपासून, आता त्रिकोणाचं नाव जसं कोणाचं नाव लिहितो तसं त्रिकोणाचं नाव लिहावं लागते 3 अक्षरी. पण आता हा शिरोबिंदू हा कोण आहे की नाही, तर ए शिरोबिंदूपाशी हा कोण आहे. मग आपण हा ए शिरोबिंदू 2 वेळा येईल मध्यभागी, अशा पद्धतीनं नाव वाचूयात. तर त्रिकोण BAC बघा, त्रिकोण BAC हे त्रिकोणाचं चिन्ह असलं की त्रिकोण म्हणायचं, कोणाचं चिन्ह असलं की कोण म्हणायचं. त्रिकोण BAC. आता आपण घड्याळाच्या दिशेनं वाचलेलं आहे. आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं त्रिकोण CAB. त्रिकोण CAB. आता त्यानंतर आपण पाहूयात ए शिरोबिंदूपासून 2 वेळा, आता बी शिरोबिंदूपासून. तर पासून म्हणण्यापेक्षा मध्यभागी घेतोय आपण त्याला. आता बी या शिरोबिंदूला मध्यभागी घेऊ, ABC. पण आपण कोणाचं नाव वाचतो का त्रिकोणाचं? त्रिकोणाचं, म्हणून त्रिकोण ABC. त्रिकोण ABC. त्रिकोणाचं चिन्ह मी अगोदरच काढलेलं आहे. त्यानंतर उलट याच्या उलट त्रिकोण CBA. त्रिकोण CBA. आलं लक्षात? आता राहिला कोणता? सी शिरोबिंदू मध्यभागी आला पाहिजे, म्हणजे त्रिकोण BCA. त्रिकोण BCA. आणि उलट दिशेनं ACB म्हणजे त्रिकोण ACB. अशा पद्धतीनं आपण त्रिकोणाचं नाव 6 प्रकारे लिहू शकतो, वाचू शकतो. लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. जास्तीत जास्त किती प्रकारे त्रिकोणाचं नाव वाचू शकतो आपण किंवा लिहू शकतो? 6 प्रकारे. आलं लक्षात? मग त्रिकोणाविषयी माहिती समजली. आता हे त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरून पडणारे, कोणावरून पडणारे, हे या ठिकाणी नाही, याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहावा लागेल. इथं मात्र फक्त आपल्याला काय करायचं आहे? त्रिकोण याविषयी माहिती घ्यायची आहे. आले लक्षात? यानंतर दुसरी जी आकृती आहे चौकोन, त्या आकृतीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर 4 बाजूनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात. बघा, 3 बाजूने बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण. मग 4 बाजूनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? चौकोन. काय अडचण आहे का? 3 बाजूनी बंदिस्त असलेली आकृती त्रिकोण, मग 4 बाजूनी बंदिस्त असणारी आकृती चौकोन. मग इथं बघा 4 बाजू, 1 2 3 आणि 4. आता चौकोन कसा असावा, त्याचे प्रकार हे आपण इथं पाहणार नाहीत. सगळे प्रकार चौकोनाचे, फक्त चौकोन म्हणजे 4 बाजूनी बंदिस्त असणारी आकृती, एवढंच लक्षात घ्या या ठिकाणी. आणि मग चौकोनाला पण किती बाजू असतात रे? बघा, त्रिकोणाला 3, तर चौकोनाला मात्र किती बाजू असतात? 4 बाजू असतात. किती कोण असतात? तर 4च कोण असतात. आणि किती शिरोबिंदू असतात? तर 4 शिरोबिंदू असतात. लक्षात घ्या, त्रिकोणाला जसे 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू असतात, तसे चौकोनाला
4 बाजू, 4 कोन आणि 4 शिरोबिंदू असतात. आता पाहूयात आपण क्रमाने बाजूंची नावे लिहू. बाजू LM, बाजू LM. दुसरी बाजू M पासून सुरुवात करू. पुन्हा बाजू MN, त्यानंतर N पासून सुरुवात करू. बाजू NO आणि त्यानंतर O पासून सुरुवात करू. बाजू OL. अशा या चौकोनाच्या 4 बाजू आहेत. आता कोण एक अक्षरी लिहिलं काय किंवा 3 अक्षरी? आपण पहा 3 अक्षरी नाव लिहित चालूयात. अगोदर या कोणाचं नाव आता मी 2 प्रकारे लिहिणार नाही, तुमच्या लक्षात येऊ द्या. हे मध्ये आलं पाहिजे. एल म्हणजे काय लिहिणार? कोण OLM, कोण OLM. आता M मध्ये आलं पाहिजे. मग कसं वाचणार या कोणाचं नाव? कोण LMN, कोण LMN. त्यानंतर N कोणाचं नाव कसं वाचणार? कोण MNO, कोण MNO. आणि आता U कोण राहिला? हा शिरोबिंदूमध्ये आला पाहिजे. कोण NOL, कोण NOL. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण कोणाचं नाव लिहू शकतो. चौकोनाला 4 कोण असतात. आता शिरोबिंदू, चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. त्रिकोणाचे शिरोबिंदू पाहिल्यामुळे आपल्याला चौकोनाचे शिरोबिंदू लिहायला काय अडचण नाही. क्रमानं पाहूया. शिरोबिंदू कोणता आहे? पहिला L, बरोबर. त्यानंतर दुसरा शिरोबिंदू M, त्यानंतर तिसरा शिरोबिंदू N, त्यानंतर चौथा शिरोबिंदू O. असे 4 शिरोबिंदू आहेत. जसे त्रिकोणाचे नाव आपण 6 प्रकारे लिहिले, तसेच चौकोनाचे नाव आपल्याला 8 प्रकारे लिहिता येईल. किती प्रकारे लिहिता येईल? 8 प्रकारे लिहिता येईल, वाचता येईल. परंतु जनरली सांगतो, जनरली सर्वसामान्यपणे चौकोनाचं नाव हे सरळ सरळ अल्फाबेटिकल म्हणजे जे लेटर पहिल्यांदा आलेलं असतं LMN असं, चौकोन LMN असं वाचतात शक्यतो. पण तरी पण मी तुम्हाला सर्व चौकोनांची नावं लिहून या ठिकाणी दाखवतो, तुम्हाला पण लक्षात येतील. अगोदर आपण L या बिंदूपासून सुरुवात करायची, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. L पासून सुरुवात करू. बघा चौकोन हे चिन्ह काढले म्हणजे याला चौकोन म्हणायचं. हे चौकोन मग अशी त्रिकोणाचं काढलं होतं, आता चौकोन. चौकोन L हे बघा ह्या बाजूनं असं LMNO, चौकोन LMNO. आता तिथूनच L पासूनच विरुद्ध दिशेने चौकोन LONM, LONM. या बिंदूपासून किती वेळा झालं? 2. आता M पासून 2 वेळा. पहा चौकोन MNOL, चौकोन MNO आणि L. आता उलट दिशेने चौकोन MLON, MLON. आता N या शिरोबिंदूपासून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चौकोन NOLM, चौकोन NOLM आणि चौकोन NMLO, NML आणि O. आता राहिला फक्त शिरोबिंदू कोणता? L पासून झाला, M पासून, N पासून O, O पासून पाहू. चौकोन O, त्यानंतर LMN, OLM आणि N आणि उलट दिशेनं ONML, चौकोन ONM आणि L. अशा पद्धतीनं 8 प्रकारे आपण नाव लिहू शकतो. परंतु जनरली सर्वसामान्य या चौकोनाचं नाव काय लिहिलं जातं? तर अल्फाबेटिकली. अगोदर L, त्यानंतर M, नंतर N आणि O असं सर्वसामान्यपणे नाव लिहिलं जातं. आलं लक्षात?
मग चौकोनाविषयी माहिती समजली. यानंतर आपण पाहणार आहोत चौरस. हे पहा, चौरस हे चौकोनाचीच आकृती असते, म्हणजे चौकोनाचाच एक प्रकार आहे. चौकोनाचे प्रकार आपल्याला पाहायचं आहे, ते स्वतंत्र पाहणार आहोत. आता फक्त चौरस पाहूयात. एक लक्षात घ्या, चौरस हा चौकोनाचाच एक प्रकार आहे. आता चौरस, तर चौरस कशाला म्हणतात, तर पहा, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. समान लांबीच्या, चारीच्या चारी बाजूंची लांबी काय असते, समान असते. म्हणजे समजा ह्या बाजूची लांबी 5 सेंटीमीटर असेल. लक्षात घ्या, किती, 5 सेंटीमीटर असेल, तर या चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी 5 सेंटीमीटरच असते, हे लक्षात घ्या. तेव्हा चौरस म्हणतात. म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात. आता बघा, या बाजूंची नावं लिहू आपण. चौरसाच्या बाजू, बाजू ए बी, बाजू ए बी ही बाजू डावीकडील. आता बाजू बी सी, बाजू बी सी. आता ही बाजू, बाजू सी डी, बाजू सी डी. आणि पुन्हा बाजू डी ए, बाजू डी ए किंवा ए डी, कोणतंही लिहिलं तरी चालतं. मग बाजूची काय अडचण आहे, बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू डी ए. आता त्यानंतर बिंदू, म्हणजे कोणते, शिरोबिंदू. जर चौकोनाला 4 बिंदू असतात तर शिरोबिंदू असतात, तर चौरसाला सुद्धा 4 शिरोबिंदू, 4च बाजू असतात. मग शिरोबिंदू कोणता, क्रमाने घेऊया. शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी आणि शिरोबिंदू डी. काही अडचण नाही. आता कोणांची नाव, चौरसाला पण किती कोण असतात, 4च कोण असतात. पण पहा, इथं लक्षात घ्या, या कोणाचं नाव एक अक्षर लिहू का 3 अक्षर लिहू मी, पहा तुम्हाला कसं वाटतंय, 3 अक्षर लिहायचं. बरं, ये कोणाचं माप लिहूया आपण. हे बघा, नाव लिहूयात, कोण डी ए बी, कोण डी ए बी. आता या कोणाचं नाव लिहूया आपण, कोण ए बी सी, कोण ए बी सी. आता या कोणाचं नाव लिहूयात, कोण बी सी डी, बी सी डी. आणि शेवटचा हा कोण इथला, कोण सी डी ए, कोण सी डी ए. अशा पद्धतीनं आपण या कोणाची नावे लिहू शकतो. म्हणजे चौरसाला 4 कोण असतात, 4 बाजू असतात, 4 शिरोबिंदू असतात. आता समोरासमोरील बाजू पहा बघा, समोरासमोरील म्हणजे हे ए बी च्या समोर कोण आहे, डी सी. आणि बी सीच्या समोर कोणती बाजू आहे, ए सी. म्हणजे पहा, बाजू ए बी च्या समोरची बाजू कोणती आहे, बाजू डी सी. लक्षात आलं, बाजू ए बीच्या समोरची बाजू डी सी आणि बाजू बी सीच्या समोरची बाजू, बाजू बी सी आणि बाजू ए डी या समोरासमोरील बाजू आहेत. लक्षात येतं, समोरासमोरच्या बाजू. आता लगतच्या बाजू घेत असताना ए शिरोबिंदूला लगत असणारे 2 बाजू असतात, ए डी आणि ए बी. मग लिहितो मी, बाजू ए बी आणि बाजू ए डी. या 2 कशा आहेत, लगतच्या बाजू आहेत, ए डी आणि ए बी. आता बी पाशी पाहूयात, बाजू बी ए आणि बाजू बी सी, बाजू बी ए आणि बाजू बी सी या लगतच्या बाजू आहेत. आता सी शिरोबिंदू पाशी पहा, बाजू बी सी, बाजू बी सी आणि बाजू सी डी, बाजू सी डी या लगतच्या बाजू आहेत. ही आणि ही लगतची. आपल्या घराच्या ठिकाणी कोपरा कोण तयार होतो की नाही, तसं त्या 2 बाजूनी होतो, तसा हा कोण ह्या 2 बाजूने तयार होतो, म्हणून या लगतच्या बाजू आहेत. आणि डी शिरोबिंदूपाशी बाजू सी डी आणि बाजू डी ए. हे पहा, इथं आपल्याला सी डी म्हणजे ही बाजू आणि ही बाजू या 2 बाजूसुद्धा
लगतच्या बाजू आहेत. म्हणजे लगतच्या बाजूच्या 4 जोड्या तयार होतात, समोरासमोरील बाजूच्या 2च जोड्या तयार होतात. आता गुणधर्म काय आहे? तर पहिला गुणधर्म आहे की चौरसाच्या सर्व बाजू, सर्व म्हणजे किती बाजू असतात चौरसाला? 4. सर्व बाजू समान असतात. सर्व बाजू समान असतात. चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात? सर्वच्या सर्व समान असतात. आणि दुसरा जो गुणधर्म आहे तो प्रत्येक कोन, चौरसाचा प्रत्येक कोन काय असतो? तर 90 अंश मापाचा म्हणजेच काटकोन असतो. काय असतो? काटकोन असतो. हे लक्षात घ्या. आणि म्हणून पहा, हा पण 90 अंशाचा कोन आहे, हा पण 90 अंशाचा कोन आहे, हा पण 90 अंशाचा कोन आहे आणि हा पण 90 अंशाचा कोन आहे. आणि कोणताही चौरस असू द्या, त्या चौरसाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज बरं का, चौकोनाच्या, चौरस तर आहेच आहे, चौकोन कुठलाही असू, सर्व कोनांच्या मापाची बेरीज काय असते रे? 360 अंश असते. कुठलाही चौकोन असो, मग तो कोणत्याही प्रकारचा चौकोन असू द्या, मग तो चौरस असेल, नुसता चौकोन असेल, आयत असेल, समांतरभुज चौकोन असेल, समलंब चौकोन असेल, पतंग असेल, काही असेल, त्या सर्व चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती असते? 360. आणि त्रिकोणाच्या किती असते? बघा, त्रिकोण नीट लक्षात घ्या, इथं त्रिकोण लिहितोय मी. त्रिकोण जर असेल तर त्या त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज बाळांनो 180 अंश असते. किती अंश असते? 180 अंश असते. हे लक्षात ठेवा. यानंतर आपण शेवटचं पाहणार आहोत आयत. आयत हा सुद्धा चौरसाचाच एक प्रकार आहे. आयताचा विचार करताना पहा, आयताला पण 4 बाजू असतात, 4 कोन असतात, 4च शिरोबिंदू असतात. तर बाजू कोणत्या आहेत आयताच्या? तर पहा, बाजू PQ, बाजू PQ. त्यानंतर कोणती बाजू आहे दुसरी? QR, बाजू QR. त्यानंतरची बाजू RS, बाजू RS. त्यानंतरची बाजू SP, बाजू SP. अशा किती बाजू आहेत? 4. आता शिरोबिंदू तर तुम्हाला माहीतच आहे, शिरोबिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R, बिंदू S. हे 4 शिरोबिंदू आहेत. कोण पण 4. मध्यभागी P घेऊया या ठिकाणचा अगोदर. हा कोण SPQ, मध्यभागी P आलं. आता Q मध्यभागी घेऊयात. कोण PQR, Q मध्यभागी आलं. आता R मध्यभागी आलं पाहिजे. कोण QRS, कोण QRS. आणि शेवटी हा S कोण RSP, कोण RSP. S मध्ये आलं. एक अक्षरी पण नाव लिहू शकतो, पण आपल्याला 3 अक्षरी नाव लिहिता येतं म्हणून लिहिलेलं आहे आपण. आता याच्या समोरासमोरील बाजू तुम्हाला सांगता येतील. अगोदर याचे गुणधर्म जर सांगायचे झाले, त्या अगोदर तुम्हाला इथं पण लक्षात येऊ द्या, लगतच्या बाजू जशा चौरसाला असतात. हे पहा, PQ आणि QR लगतच्या बाजू आहेत. PQ आणि QR. इथं कोणत्या? RQ आणि RS. इथं SR आणि SP. आणि इथं PQ आणि PS. अशा लगतच्या बाजू. आणि समोरासमोरील बाजू हे पहा, या बाजूच्या समोरची बाजू ही आहे. समोरची बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू लक्षात येतील. समोरील बाजू कोणत्या आहेत? समोरील बाजू, त्यांनाच विरुद्ध बाजू सुद्धा म्हणतात बरं का. समोरील किंवा विरुद्ध बाजू कोणत्या आहेत? तर पहा, एक लक्षात घ्या, बाजू PQ
आणि कोणती बाजू त्याच्या समोरची पी क्यूच्या समोरची SR बाजू SR आणि दुसरी जोडी कोणती असेल तर पहा ही खालची बाजू आणि ही वरची बाजू. मग बाजू QR व बाजू PS या काय आहेत समोरासमोरच्या बाजू किंवा विरुद्ध बाजू आहेत. मग गुणधर्म काय आहेत तर आयताच्या समोरासमोरील बाजू बाळांनो समोरासमोरील बाजू समान असतात, समान लांबीच्या असतात. कशा असतात समान असतात. लक्षात आलं समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणजे QR लांबी जर 8 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरील बाजू PS लांबीसुद्धा 8 सेंटीमीटरच असणार आणि PQ लांबी 5 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची बाजू SR लांबीसुद्धा 5 सेंटीमीटरच असणार. आलं लक्षात. आणि दुसरा आहे की आयताचा प्रत्येक कोन जसा चौरसाचा होता की नाही तसाच आयताचा प्रत्येक कोन काय असतो 90 अंश माप म्हणजेच काटकोन असतो. कसा असतो काटकोन असतो. आलं लक्षात. मग दोन गुणधर्म तिथं पहा चौरसाच्या बाबतीत काय होतं तर समोरासमोरचे नाही तर सर्वच बाजू समान होत्या आणि प्रत्येक कोन काटकोन. इथं मात्र फक्त समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोन मात्र काटकोन असतो. अशा पद्धतीनं आज आपण जे प्रकरण आहे त्रिकोण, चौरस, आयत, चौकोन याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. ही माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ते वहीत लिहून घ्या. समजले असेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.